पाहतो की पाण्याचे प्रश्न नेहमीच तयार होतात. पाण्याच्या प्रश्नांमुळे इथे दैनंदिन जगण्याचे प्रश्न हे प्रलंबित राहतात आणि अशातच नवनिर्वाचित नगरसेवक निवडून आलेले आहेत. तर ते कात्रज, जांभूळवाडी, आंबेगाव या परिसरामध्ये पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करतात. काय सांगता तुम्ही, पाण्याचे प्रश्न कसे सोडवणार आहात? पाण्याच्या प्रश्नाच्या बाबतीत बरेचशा अडचणी आहेत. आज आपण हा जो भाग पाहतो हा महानगरपालिकेत नवीन समाविष्ट झालेला भाग आहे आणि पूर्वी या ठिकाणी ग्रामपंचायत होती. त्यानंतर या ठिकाणी 2 नगरसेवक आपल्या भागातून निवडून आले. पण पाण्याच्या बाबतीत कुठची तरतूद म्हणजे ह्या भागातील जी काही लोकसंख्या आहे आणि ज्या काही सोसायटी आहेत म्हणजे जे काही या ठिकाणचे राहणारे लोक आहेत म्हणजे त्यांची जे पॉप्युलेशन आहे त्या प्रमाणात या ठिकाणी पाण्याची भविष्य काळातील जी काही योजना व्हायला हवी होती ती काही या ठिकाणी झालेली नाही. त्यामुळं बरेचशा अडचणी या ठिकाणी निर्माण झाल्या आहेत. सोसायटी आहेत, लोक राहत आहेत, त्यांनी आम्हाला मतदान केले आणि ते आम्हाला हक्काने विचारत आहेत की आम्ही महानगरपालिकेला टॅक्स भरतोय, त्याच्यामुळं आम्हाला हक्काचं आमचं पाणी पाहिजेच आणि त्यांची मागणी पण रास्त आहे. त्यामुळं आमची अडचण निर्माण झाली या ठिकाणी. पण अडचण जरी असली तरी येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेतील जे काही मुख्य अभियंता आहेत त्यांच्या माध्यमातून आणि आमच्या पक्षाचे महापौर आणि स्थायी समिती वगैरे जे काही पदाधिकारी यांच्या माध्यमातून आणि सर्वांच्या सहकार्यातून या ठिकाणी पाण्याचा प्रश्न आम्ही नक्कीच या भागातील मिटवू असं मला स्वतःला खात्री. आता आपण जर विचार केला तर हे जे काही नवीन गावं आहेत जांभळवाडी, कोळेवाडी आणि आंबेगाव खुर्द आणि पलीकडचा 38 नंबर भागातील बिलारेवाडी, मांगडेवाडी, जांभूळवाडी, गुजरनिंबाळकरवाडी अशी जी काही गावं आहेत की त्या गावामध्ये आता म्हणजे जशी आज इथं परिस्थिती आहे तशीच त्या भागामध्ये परिस्थिती आहे. आणि हा संपूर्ण ड्राय एरिया, बांधकामं भरपूर झालेत पण पाण्याची व्यवस्था किंवा कचऱ्याचं व्यवस्थापन किंवा ज्या काही नागरिकांना मूलभूत सुविधा आहेत त्या सुविधा पुरवण्याच्या बाबतीत कुठलीच तरतूद लॉंग टाईम चालेल अशा स्वरूपात कुठल्याच माणसांनी किंवा कुठल्याच राजकारणी लोकांनी केली नाही. पण आता मागं जाऊन काय उपयोग होणार नाही. आता आम्हाला लोकांनी निवडून दिले, लोकांनी आमच्यावरती जबाबदारी टाकली, त्यामुळं भविष्यात हे आमच्यासाठी खूप मोठं आव्हान राहणार आहे. पण आपण या येणाऱ्या काळामध्ये इथं मोठा विकास आराखडा तयार करणार आहोत. या भागामधील जे काही पॉप्युलेशन आहे त्या पॉप्युलेशनला पकडून इथंच एक मोठ्या प्रमाणात मोठ्या स्वरूपात टाकी आणि त्याला खालनं म्हणजे आपल्या वडगावच्या इथनं त्या ठिकाणनं जलशुद्धी केंद्रातनं ते इथं येणारं पाणी आणि वितरण व्यवस्था अशा स्वरूपात विकास आराखडा तयार करून या सर्व भागाला पुढच्या काळामध्ये जास्त म्हणजे 25-30 वर्ष 50 वर्ष पाणी पुरल अशा स्वरूपात या ठिकाणी काम केलं जाईल. आणि त्याच्या बाबतीतचा विकास आराखडा महानगरपालिकेतील जे काही इंजिनियर आहेत ते इंजिनियर त्या ठिकाणी तयार करत आहेत आणि तो लवकरात लवकर तयार होईल. पण तोपर्यंत या भागाला जे काही पाणी लागणार आहे ते आम्ही मुख्य अभियंता यांच्याकडं या भागासाठी वाढीव टँकरची मागणी त्या ठिकाणी केली आहे की पाण्याचा प्रश्न ते लवकरच सोडवतील, कायमस्वरूपी सोडवण्याची योजना आखतील. यासाठी पाहूया की पाठपुरावा कसा करतील. तोपर्यंत मी शिकायला पुणे टाकली.